नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपली पोलीस भरती PYQ सीरीज चालू आहे. खूप जण आपल्या व्हिडिओज या दररोज न चुकता पाहत आहेत. याचा फायदा त्यांना येणाऱ्या 2025च्या पोलीस भरती एक्झाममध्ये होणार आहे. तर लगेचच आपला एक्स्ट्रा वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, देवीची लस कोणी शोधली? ए. रोनाल्ड रॉस, बी. J. थॉम्सन, सी. अलेक्झांडर फ्लेमिंग, डी. एडवर्ड जेन्नर. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. हे सर्व प्रश्न हे मागच्या पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, रिपीटेड होणारे प्रश्न आहेत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पहा. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, एडवर्ड जेन्नर. दुसरा प्रश्न आहे, दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए. अटलांटिक महासागर, बी. आर्क्टिक समुद्र, सी. अंटार्क्टिका, डी. आइसलँड. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अंटार्क्टिका. दक्षिण गंगोत्री आणि मैत्री ही दोन्ही अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रे आहेत, जी भारताच्या अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग आहेत. दक्षिण गंगोत्री हे अंटार्क्टिकामधील पहिले भारतीय संशोधन केंद्र होते, परंतु 1990मध्ये ते सोडून दिले आणि बंद करण्यात आले. मैत्री हे अंटार्क्टिकामधील भारताचे दुसरे स्थायी संशोधन केंद्र आहे. लक्षात ठेवायचं आहे, दक्षिण गंगोत्री हे पहिले संशोधन केंद्र होतं अंटार्क्टिकामधील आणि सध्या चालू असलेले मैत्री हे भारताचे अंटार्क्टिकामधील दुसरे स्थायी संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, ड्युरँड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. फुटबॉल, बी. हॉकी, सी. क्रिकेट, डी. बुद्धिबळ. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, फुटबॉल. चौथा प्रश्न आहे, नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. फुटबॉल, बी. हॉकी, सी. क्रिकेट, डी. बुद्धिबळ. नायडू ट्रॉफी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, क्रिकेट. पाचवा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? प्रश्न नीट वाचायचा आहे, लिहिलेला नाही. ए. इशारा, बी. तृतीयरत्न, सी. सत्सार, डी. बळयोग. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बळयोग. ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते? ए. विल्सन पॉईंट, बी. कोमोरिन, सी. इंदिरा पॉईंट, डी. यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इंदिरा पॉईंट. भारतीय मुख्य भूमीवरील दक्षिण टोक जर पाहिलं तर ते आहे कन्याकुमारी, 8 डिग्री 4 मिनिट उत्तरेला. त्यानंतर उत्तर टोक दफदार, 37 डिग्री 6 मिनिट ते सुद्धा उत्तरेला. आणि पूर्व टोक जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेशातील किबितू हे आहे 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. आणि पश्चिम टोक घुवरमोटा गुजरातमध्ये 68 डिग्री 7 मिनिट पूर्व. लक्षात ठेवायचे ते उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे सर्व ठिकाणे आपल्याला माहिती असली पाहिजेत. यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. सातवा प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? ए. कर्नाटक, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. केरळ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ. जे पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरतीमध्ये वारंवार विचारले जातात असे काही प्रश्न राज्य आणि त्यांतील प्रसिद्ध नृत्य प्रकारावरती जे विचारलेत ते आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे तर लावणी, आणि आसाममध्ये बिहू हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक आणि केरळमध्ये कथकली. यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक तर केरळमध्ये कथकली. कर्नाटकमध्ये यक्षगान सर्वांनाच माहिती आहे. गुजरातमध्ये गरबा, तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आणि राजस्थानमध्ये घुमर हे काही नृत्य प्रकार या राज्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आठवा प्रश्न आहे, कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो? ए. विषाणू, बी. आदिजीव, सी. जीवाणू, डी. यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जीवाणू. आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले रोग पाहूयात आपण आणि त्यांचे काहींचे कारकसुद्धा पाहूयात. मलेरिया आदिजीवांमुळे होतो आणि त्याचं कारक आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. लक्षात ठेवायचं आहे, मलेरिया आदिजीवांमुळे होतो, ज्याचा कारक आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. रेबीज
विषाणूमुळे होतो, ज्याचं कारक आहे लिसा व्हायरस. स्वाईन फ्ल्यू विषाणूमुळे होतो. क्षयरोग जीवाणूमुळे होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणूमुळे क्षयरोग हा होतो. पोलिओ विषाणूमुळे होतो. हत्तीरोग प्रोटोझोआमुळे होतो. हे काही महत्त्वाचे जे परीक्षेला विचारले गेलेत असे रोग आहेत. नोट करून ठेवा आपल्या वहीमध्ये, याच्यावरती परत रिपीट होऊ शकतो प्रश्न. 9वा प्रश्न आहे, दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? ए. H. विल्सन, बी. R. C. दत्त, सी. कार्टराइट, डी. हारग्रीव्ज. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी R. C. दत्त. 10वा प्रश्न आहे, रॅम म्हणजे काय? ए. रँडम ॲक्सेस मेमरी, बी. रीड अँड मेमरी, सी. रीड अँड मॅनेज, डी. रँडम ॲक्टिव्ह मेमरी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. रँडम ॲक्सेस मेमरी. त्याचप्रमाणे रॉमचा जर फुलफॉर्म बघितला तर रीड ओनली मेमरी असा रॉमचा फुलफॉर्म आहे. रॅमचा रँडम ॲक्सेस मेमरी, तर रॉमचा रीड ओनली मेमरी. 11वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? ए. अब्दुल कलाम, बी. मादाम भिकाजी कामा, सी. जवाहरलाल नेहरू, डी. पंडिता रमाबाई. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी. मादाम भिकाजी कामा. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याची रचना ही पिंगली व्यंकय्या यांनी केलेली होती. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढेही येऊ शकतो. तिरंग्याची रचना, भारताच्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्याची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ए. हिपॅरिन, बी. WBC, सी. RBC, डी. कोलेस्ट्रॉल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. कोलेस्ट्रॉल. 13वा प्रश्न आहे, उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा असते? ए. ईशान्य, बी. आग्नेय, सी. वायव्य, डी. नैऋत्य. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. ईशान्य. खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? ए. घरमाशी, बी. मधमाशी, सी. ॲनाफिलिस डासाची मादी, डी. ढेकूण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. ॲनाफिलिस डासाची मादी. 15वा प्रश्न आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिले विकलांग महिला? ए. अरुणिमा सिन्हा, बी. बचेंद्री पाल, सी. अनुराधा रॉय, डी. मेरी बोरा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. अरुणिमा सिन्हा. 16वा प्रश्न आहे, भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? ए. थंड वारे, बी. समशीतोष्ण वारे, सी. उष्ण व कोरडे वारे, डी. समुद्री वारे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. उष्ण व कोरडे वारे. लू हा एक उष्ण, कोरडा आणि धुळीचा वारा आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तर भारतात गंगेच्या मैदानावरून वाहतो आणि साधारणतः मे आणि जून महिन्यात लू वारा विशेषतः मजबूत असतो. 17वा प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ए. अलेक्झांडर फ्लेमिंग, बी. अलेक्झांडर ड्युमस, सी. जेफ्री आर्चर, डी. स्टीफन फ्लेमिंग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. अलेक्झांडर फ्लेमिंग. 18वा प्रश्न आहे, किकुयू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात? ए. कॅनडा, बी. सुदान, सी. केनिया, डी. ऑस्ट्रेलिया. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी. केनिया. 19वा प्रश्न आहे, बल्गेरिया देशाची राजधानी कोणती? ए. नासाहू, बी. सोफिया, सी. हॅमिल्टन, डी. अल्जियर्स. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी. सोफिया. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ए. जिनिव्हा, बी. व्हिएत्रा, सी. रोम, डी. न्यूयॉर्क. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. रोम. पुढे 21वा प्रश्न आहे, हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? ए. 8 मे, बी. 8 जून, सी. 18 सप्टेंबर, डी. 8 ऑक्टोबर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 8 ऑक्टोबर. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
ए छत्तीसगड, बी झारखंड, सी मध्य प्रदेश, डी बिहार. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड. हे झारखंड राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचं आहे, एकमेव व्याघ्र प्रकल्प झारखंड राज्यातील पलामू अभयारण्य. 23वा प्रश्न आहे, तिरुचिरापल्ली शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे? ए कृष्णा, बी तुंगभद्रा, सी कावेरी, डी भीमा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कावेरी. आपल्या जर व्हिडिओज मित्रांनो आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. पुढचा 24वा प्रश्न आहे, मिझी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? ए मणिपूर, बी नागालँड, सी आसाम, डी अरुणाचल प्रदेश. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. त्याचप्रमाणे मिनी ही अरुणाचल प्रदेशमधील एक प्रमुख जमात आहे. मिजी आणि मिनी फरक आहे. मिजी ही प्रमुख भाषा आहे अरुणाचल प्रदेशमधील आणि मिनी ही अरुणाचल प्रदेशमधील एक प्रमुख जमात आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते असा जर प्रश्न आला तर ते सुद्धा अरुणाचल प्रदेश असंच उत्तर द्यायचं आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठे राज्य अरुणाचल प्रदेश. 25वा शेवटचा प्रश्न आहे, गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? ए ऊस, बी करडई, सी तांदूळ, डी एरंडी. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एरंडी. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.